आणि आता एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली। टीसीएसच्या इमारतीतल्या 7व्या मजल्यावर हा धर्मांतराचा कट शिजलेला। 7व्या मजल्यावरचा कॅफेस बनलाय धर्मांतराचा अड्डा। पोलिसांच्या चौकशीत आता तौसिफ अत्तारनं एक मोठा खुलासा केलेला आहे। टीसीएसच्या इमारतीतल्या 7व्या मजल्यावर धर्मांतराचा कट रचला गेला। 7व्या मजल्यावर जो कॅफे होता तोच धर्मांतराचा अड्डा बनलेला। मोहसिन शेख आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने टीसीएस प्रकरणातील सगळी अपडेट समोर येते आहे, वेगवेगळे जे आरोपपत्र दाखल करण्यात आले त्यातून वेगवेगळी माहिती समोर येते। त्यातच ही माहिती आता समोर आलेली आहे की टीसीएस प्रकरणात जो धर्मांतराचा सगळा प्लॅन जो केला जात होता तो याच टीसीएसच्या कॅफेमध्ये म्हणजे 7व्या मजल्यावर केला जात होता आणि याचा खुलासा स्वतः यातील आरोपी तौसिफ जो आहे त्याने केलेला आहे आणि आरोपपत्रात याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। निदा खान असेल, दानिश असेल किंवा तौसिफ असेल, हे सगळे मिळून कॅफेमध्ये बसायचे आणि त्या ठिकाणी ज्या पीडित होत्या त्यांच्याबद्दल त्यांना त्यांचं हिंदू धर्माबद्दल वक्तव्य असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या किंवा धर्मांतरासाठी काय करायचं ह्या सगळ्या गोष्टीचा प्लॅन त्याच ठिकाणी शिजत होता। तौसिफने जो आरोपपत्रात म्हणजे पोलिसांना जो जबाब दिलाय त्यात असा उल्लेख करण्यात आलेला आहे की याच ठिकाणी बसून आम्ही प्लॅन करत होतो। प्लॅन हा शब्द तौसिफनं वापरलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात अनेक हे अपडेट समोर येत आहे आणि धक्कादायक म्हणजे तौसिफने या सगळ्या ठिकाणी जाऊन कोणत्या ठिकाणी आपण बसत होतो, कुठल्या ठिकाणी बसून हा कोणत्या कोपऱ्यावर बसून हा सगळा प्लॅन करत होतो याची माहिती देखील पोलिसांना पंचांसमोर म्हणजे त्या ठिकाणी पंचनामा जो करण्यात आला त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीत ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात आरोप होत होता की धर्मांतर प्रकरण या सगळ्या प्रकरणात आहे, याबाबत आता तौसिफने स्वतः कबुली दिलेली आहे आणि त्यात त्याने आपण हे सगळं प्लॅन कुठे करत होतो याबाबत देखील माहिती दिलेली आहे। त्यामुळे टीसीएस कंपनीत हे जे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे नाशिकच्या, त्यात कॅन्टीन जी होती म्हणजेच जे कॅफे होतं ते अत्यंत महत्वाचं ठरत आहे, कारण त्याच ठिकाणी बसून हे सगळं प्लॅन सुरू होतं आणि आता हे आरोपपत्रातून समोर आलेलं आहे। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलचा जबाब आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय। निदा खान संदर्भातील प्रश्नावर मतीन पटेलने आपला जबाब दिला आणि इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा असं मतीननं म्हटलं। पोलिसांना उत्तर देताना त्यानं असं म्हटलंय। मतीन पटेलची आतापर्यंत 3 वेळा एसआयटी कडनं चौकशी करण्यात आली आहे। एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह आपण दृश्य बघतोय। एक्सक्लुझिव्हली बातमी एनडीटीव्ही मराठीकडे आपण बघतोय। निदा खान संदर्भातील प्रश्नावर मतीन पटेलचा जो जबाब समोर आला तो आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय आणि त्यात त्यानं स्पष्टपणे इम्तियाज जलील यांचं नाव घेतलेलं आहे। इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा असं मतीननं पोलिसांना उत्तर दिलंय।